तो पोरूंनो वेळ आली तर नवरा सोडा परंतु नोकरी सोडू नका। नवश्रीमंत आलेले लोक आहेत यांनी पुन्हा बायकांना मनुस्मृतीपेक्षाही वाईट वागणूक द्यायला सुरुवात केलेली आहे। समाजातले जे काही बोटावर मोजण्या इतके मुठभर धनदांडगे किंवा मस्तवाल लोक आहेत त्यांनी समाज आपल्या पायाशी घेतलेला आहे। मराठा समाजाची अत्यंत खालच्या पातळीवर जर कोण निंदा करत असेल, नालस्ती करत असेल, अपमान करत असेल तर ते फक्त आम्हीच आहोत। त्यामुळे मराठा समाजाला विवाहाबद्दल बोलायचं झालं तर स्वतःची व्यवस्था निर्माण करणं गरजेचे आहे। जो हुंडा घेतो तो समाजाचा अपराधी आहे असं समजलं जायचं 50 वर्षापूर्वी, आताही तसंच समजलं जातं। मात्र 50 वर्षात बदल काय झाला तर समाज शिक्षित झाला आणि तरुण झाला, मात्र तरीही हुंडा घेण्याचं प्रमाण कमी होत नाही। हुंडा मराठा समाजातील प्रथा या संदर्भात आज आपण बोलणार आहोत ॲड पुरुषोत्तम खेडेकर, ज्यांनी मराठा जो हुंडा घेतो तो समाजाचा अपराधी आहे असं समजलं जायचं 50 वर्षापूर्वी। हगवणीच्या प्रकरणानंतर मराठा समाजातल्या प्रथा आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी जे काही लग्न समारंभामध्ये जो खर्च केला जातो तो पुढे येत आहे। तर तुम्ही या सर्व गोष्टीकडे कसं पाहता आणि काय सांगाल? जय जाऊ मराठा समाजाच्या ज्या काही चालत आलेल्या सामाजिक रूढ्या, परंपरा, रीतिरिवाज आहेत याचा जो काही गैरवापर होतो आहे याबद्दल एक प्रकार जो अलीकडच्या काळातला सगळीकडे चर्चेत आला तो म्हणजे वैष्णवी हगवणे, तिचा मृत्यू, त्याबद्दल हुंडाबळी, आत्महत्या, हत्या, खून वगैरे वगैरे ही चर्चा सुरू राहील। हुंडा देणे आणि घेणे हे वाईट आहे। काही लोकांनी जे अत्यंत शिकलेले आहेत, श्रीमंत आहेत, नवश्रीमंत आहेत, अशा लोकांनी ह्या ज्या काही कुप्रथा सुरू केलेल्या आहेत त्याचा सर्व समाज जाहीरपणे निषेध करतो। नियमितपणे आमच्याकडे प्रबोधन सुरू पाहिजे। मायक्रो न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे तो वादही जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने जी चर्चा व्हायची ती कमी झालेली आहे। प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी झालेला आहे आणि चंगळ संस्कृती, चैन संस्कृती याच्याकडे तो आकर्षित झालेला आहे। यामुळे मराठा समाजातील संस्था असतील, समाज असतील, त्यांचंही प्रमाण कमी झालेलं आहे। याला उपाय एकच आहे की ह्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी आमचं सामाजिकीकरण आणि सांस्कृतिकीकरण, सोशलायझेशन आणि कल्चरायझेशन ही जी एक पद्धती आहे समाज घडवण्याची ही बंद पडलेली आहे। आणि समाज हा घडत असतो तो आयता पावसासारखा आभाळातून तयार होऊन खाली येत नाही। प्रत्येक मूल, मुलगा, मुलगी असेल, व्यक्ती असेल, ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने परिपूर्ण आणि सशक्त असली पाहिजे। शीख समाजाचे गुरुद्वारे आहेत, सिंधी समाजाचे त्यांचे काय म्हणू आपण मंडळ आहेत, जैन समाजाचे मंडळ आहेत, इव्हन छोटे छोटे लेवा पाटील असतील, छोटे छोटे समाज असतील, आदिवासी समाजाचे मंडळ आहेत त्या मुला मुलींना घडवण्यासाठी। अशी व्यवस्था मराठा समाजाकडे नाही, ती निर्माण व्हावी। या अनुषंगाने आपण हुंडा घेतला जातो हे खुलेपणाने मान्य करू शकतो का? समाधान, हुंडा घेतला जातो तो सरसकट नाही ही गोष्ट खरी आहे आणि हुंडा मागितला जातो हेही खरं आहे। त्यामुळे बरेचसे पालक लग्नाच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्या तरी कारणाने मुलींना ज्या काही आपल्या इस्टेटीतला काही भाग देतात ज्यामध्ये कुठलाही वादविवाद नसतो किंवा काही बाबी नसतात, हा एक त्यातला बऱ्यापैकी सकारात्मक असा भाग आहे किंवा तरी होणार। परंतु अगदी वाटाघाटी करून, मागणी करून तो हुंडा मागणे, नाही दिला तर त्रास देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे, बेकायदेशीर आहे आणि तो मोठा गुन्हा आहे। मराठा समाजाला ही कीड बऱ्यापैकी सध्या पोखरते आहे। पुणे आणि या परिसरामध्ये लग्नाचं जे स्वरूप सुद्धा बदललेलं आहे त्याचा दुष्परिणाम आमच्या खानदेश, मराठवाडा, विदर्भातल्या गोरगरीब लोकांना सुद्धा खूप मोठा सहन करावा लागतो आहे। त्यामुळे हुंडा हा नष्ट झाला पाहिजे, केवळ मराठाच नव्हे तर सर्व समाजामध्ये ही अनेक समाज सुधारकांची वेगवेगळी भूमिका राहिलेली आहे। आता लग्न सुरू होण्यापूर्वीपासून त्या मांडवामध्ये जो गोंगाट घातला जातो, डीजेचा गोंगाट, नाचगाण्याचा गोंगाट, त्याच्यामुळे आलेले पाहुणे वैतागलेले असतात। आपण सगळे वारकरी आहोत, हा परिसर पुणे आणि हा सगळा वारकऱ्यांचा परिचय आहे। संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या तिन्ही मुलींची लग्न स्वतः लावलेली आहेत, अभंग रचना करून लावलेली आहे। किमान वारकऱ्यांनी तरी हे केलं पाहिजे। वाईट जे आहे ते मिटवणे हे याच्यासाठी समाज आहे। तर हा वाद मिटवायचा असेल तर सामाजिक प्रबोधन, संवाद, संपर्क आणि सातत्य हेच त्याच्यासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं।
लग्नाचं स्वरूप बदललंय, त्याच्यामध्ये भाषण आणि सत्काराचं प्रमाण वाढलंय. हे म्हणजे कोणत्या दिशेनं आपण चाललोय? अत्यंत गंभीर समाधान हा विषय झालेला आहे. आणि पहिली गोष्ट मला आठवतं, मी पुण्यात असताना सुद्धा आम्ही बऱ्याचदा तो प्रयत्न केलेला आहे की जी काही तुम्ही लग्नाची वेळ देता ती 100% पाळा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा भंग, शुद्ध हवा पाणी ऋतू तोची विवाहाचा मुहूर्त, बाकीच्या सगळ्या झंझट फालतू मानतो आम्ही, हे सगळं सांगायचं. जगद्गुरु तुकोबारायांची वारकऱ्यांची वेगळी वेगळी मतं सांगायची, पण ज्यावेळेस त्याचा आचरणाची वेळ येते ते वाईट आहे. यामध्ये दोन्ही बाबी आहेत. राजकारण्यांनी स्वतःहून ठरवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे स्पष्ट की मी 7 वाजताचं लग्न आहे, 7 वाजता तिथे येईल, मला जमेल किंवा जमणार नाही, माझी वाट पाहू नका. लग्न जे आहे हा संस्कार न राहता एक प्रतिष्ठेचा इव्हेंट झालेला आहे. तसे काही काही मायबापाकडे प्रचंड पैसा आलेला आहे, काळा पैसा झालेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा पैसा आलेला आहे. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा अनेक मराठा अधिकाऱ्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्या स्वतःच्या श्रीमंतीचं वाईट प्रदर्शन तिथे दाखवून 100 भटजी आणून लग्न लावलेले आहेत. आणि अशा लग्नांना ज्यावेळेस मोठमोठे समाजातले प्रतिष्ठित मानले जाणारे, समाजावर ज्यांचा प्रभाव आहे असे राजकीय सामाजिक किंवा विविध क्षेत्रातील लोक उपस्थित असून त्यांना प्रतिष्ठा देतात, त्यावेळेस सर्वसामान्य लोक ते एक आदर्श म्हणून पाहत असतात. त्यामुळे सर्वात मोठी जबाबदारी आमच्यातल्या ज्यांना मान पान सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, अशा राजकारणातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील साहित्यिक असतील, अमके असतील, तमके असतील, इव्हन हे जे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहे, या सर्वांनी हे सतत सांगत राहणे हा एकमेव त्याच्यावर इलाज आहे. इतके वर्ष हे सगळं सांगतोय की मुहूर्त पाहू नका किंवा काही कोणाला हुंडा देऊ नका, हुंडा घेऊ नका. त्यामुळे मराठा समाजाला विवाहाबद्दल बोलायचं झालं तर स्वतःची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. कुंडली बिंडली हे सगळं थोतांड आहे. वेळ पाळणं गरजेचं आहे, संख्या पाळणं गरजेचं आहे की 50, 100, 200 लोकांच्या पलीकडे जेवायला घालणार नाही. पण मराठ्यांचा विवाह असला तर कितीही बोंबलून सांगितलं तरी हे लग्न मराठ्यांचं आहे कोणी ओळखू शकणार नाही. कारण की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काही नाटकं करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्या मावळ्यांनी प्राणार्पण करून हे स्वराज्य निर्माण केलं त्या मावळ्यांच्या टोप्या किंवा त्यांचे ड्रेस आम्ही तिथे बत्त्या धरणारे, वाजवणारे, गाणारे अशा लोकांचे, पाणी देणाऱ्या लोकांच्यासाठी ते वापरतो. उलट आता सध्या मराठा समाजाची अत्यंत खालच्या पातळीवर जर कोण निंदा करत असेल, नालस्ती करत असेल, अपमान करत असेल तर ते फक्त आम्हीच आहोत. एक आचारसंहिता केली पाहिजे की लग्न असो मरण असो आम्ही तिथे बोलणार नाही, भाषण करणार नाही, वेळेवर तिथे जाऊ. जिथे लग्न वेळेवर लागणार नाही, हुंडा घेतल्याची माहिती मिळेल तिथे आम्ही जाणार नाही. आमच्या विदर्भ मराठवाड्यामध्ये तर याचं चित्र इतकं वाईट झालेलं आहे की 4-4, 5-5 हजार लोकांचा स्वयंपाक तयार करतात आणि तो वाढेपर्यंत इतका नासलेला असतो की कोणी जेवतही नाही आणि फेकून द्यायची वेळ होते. या भागामध्ये राहुल पोकळेंनी शिवविवाह पद्धती सुरू केली. 350-400 विवाह त्यांनी लावलेले आहेत. त्यांनी बराच प्रयत्न केला, परंतु आपल्यातले जे धनदांडगे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माजलेले मस्तवाल झालेले लोक आहे ते आम्हाला जुमानत नाहीत, सामान्य लोकांना जुमानत नाहीत. त्यांना सुधारण्यासाठी संवाद, संपर्क आणि प्रबोधन याच माध्यमातून आपण काही गोष्टी थांबवू शकतो. लग्न म्हणजे एक स्टेटस झालंय किंवा इव्हेंट झालाय, तर त्यात हुंडा म्हणजे सोयीचं माध्यम झालंय का? मधला 98-97% समाज ज्यावेळेस मध्यमवर्गीय किंवा मध्यम स्वरूपाचा असेल त्यावेळेस तो खालच्यांना मरू देत नाही आणि वरच्यांना माजू देत नाही. आपली लग्न स्वतः लावा, आपले व्यवहार स्वतः करा, आपले विधी स्वतः करा, कुठलाही बाहेरचा पंडित पुरोहित घेऊ नका, भटजी बोलू नका. हे ज्यावेळेस आम्ही सांगतो तर यामध्ये त्यांना समाज सुधारणा न दिसता यामध्ये त्यांना ब्राह्मण द्वेष दिसतो. हुंडी आलेली आहे, माज आलेला आहे पैशाचा, हा मिटवायचा असेल तर किमान सामान्य माणसांनी एक ठरवावं की नात्यातले असो, समाजातले असो, कोणी असो, आम्ही यांच्या घराचं पाऊल चढणार नाही. लग्नामध्ये ह्या अशा पद्धतीचं जे प्रदर्शन करण्याला प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे, ही प्रतिष्ठा हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य समाजाने हे मोठमोठाले सोडून दिले तरी सर्वसामान्य समाजाने ठरवलं पाहिजे की आम्ही तिथे जेवणार नाही, आम्ही वेळेवर येऊ. सर्वप्रथम आपण हे मान्य करू की मराठा समाजात सरसकट हुंडा घेतला जात नाही, तरीही देखील आता सुशिक्षित किंवा नोकरदार मुली आहेत तर त्यांनाही हुंडा द्यावा लागतो. म्हणजे हे एक समाजाची हार आहे असं म्हणता येईल.
समाजाची हार तर आहेच आहे, पण आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी बाहेर पडलेले जे कोणी सामाजिक चळवळीतले लोक आहोत, सामाजिक चळवळी आहे, ही आमची सुद्धा हार आहे. आणि आमची हार आहे हे कबूल करत असताना समाजातले जे काही बोटावर मोजण्या इतके मुठभर धनदांडगे किंवा मस्तवाल लोक आहेत, त्यांनी समाज आपल्या पायाशी घेतलेला आहे. ही सर्वात लाजिरवाणी आणि अत्यंत आपल्याला कमीपणा आणणारी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, शहाजीराजे असतील, तेव्हापासून ज्याला अलीकडच्या काळामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांचा एक विचार घेऊन पुरोगामी वेगळ्या पद्धतीने सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल करणारा हा मराठा समाज ज्या पद्धतीने आता भटाळलेला आहे, वाया गेलेला आहे, हे जर असं झालं तर आम्ही सुद्धा मातीत जाऊ. त्यामुळे मराठा समाज हा सतत पुढे चालला पाहिजे, ही आमची धारणा आणि भावना आहे. त्यामुळे हा केवळ मराठा समाजावरच वाईट परिणाम झालेला नाही, तर जे समाज आपल्याला आदर्श म्हणून संबोधतात त्या समाजावरही त्याचा अत्यंत वाईट परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपल्याला, आपली सर्वांची, तुम्ही पत्रकार असाल, आम्ही समाज कार्यकर्ते असू किंवा जे कोणी असेल, आपल्या सर्वांना उशीर जरी झालेला असला तरी एकत्रित येऊन या मस्तवाल लोकांना लाईनीवर आणणे आणि जे घाबरलेले आहेत, आपल्याला काही नाही, आपण काही करू शकत नाही, त्यांना हिंमत देणे आणि समाजाला एक नवीन दिशा देणे, चांगल्या पद्धतीने चालणे, अत्याधुनिक 21व्या शतकामध्ये विज्ञानवादी पद्धतीने पुढे जाणे. स्पेस एजमध्ये लोक चाललेले आहेत आणि आम्ही अजूनही स्टोन एजमध्ये आहे. हे दूर करायचं असेल तर स्वतःचा जागतिकीकरणामध्ये आपण विकास होण्यासाठी एकत्र येणे हा एकमेव पर्याय आहे. समाजाचे काही निर्णय असेल, ध्येय धोरण असतील, याला लोक, समाजातील लोक उपस्थित राहतात, मात्र ते म्हणजे हुंडा घ्यायचा नाही असं म्हणतात, पण कृती करत नाहीत. मग ही दुटप्पी भूमिका बरेच लोक करतात. ज्याला आपण स्वतःहून मुलीला काही देणे म्हणतो, तो प्रकार तो आता जवळपास सरसकट जिकडे तिकडे रुजू झालेला आहे. सर्व पालकांना आमची एकच नम्र विनंती आहे की ते तुम्ही द्या, परंतु ते मुलीच्या नावानेच ठेवा. लग्नात होणारा आवाढव्य खर्च, तुमच्याकडे 2 कोटी रुपये खर्च केल्यापेक्षा 5 लाखामध्ये लग्न करा आणि 1,95,00,000 रुपये हे त्या मुला मुलींच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गुंतवून ठेवा. त्यांना वेळोवेळी कामी पडतील अशा पद्धतीने ते करताय. काही लोकांची जी विकृत मानसिकता आहे, ती विकृत मानसिकता 2% काही असलं तरी समाजामध्ये चांगल्याची नोंद कमी होते. अशा वाईट बाबींची नोंद इतिहासामध्ये सातत्याने होते. मुलाने किंवा त्यांच्या सासरच्या त्या लोकांनी जर मुलीला असा आग्रह धरला की आता तू नोकरी सोड, धंदा बंद कर, आपल्याकडे करोडो रुपये, तुला त्याची गरज नाही, तो पोरूंनो वेळ आली तर नवरा सोडा, परंतु नोकरी सोडू नका, उद्योग सोडू नका, व्यवसाय सोडू नका. आर्थिक दृष्ट्या सक्षमता, स्वबळावर उभं राहण्याची मुलींची पूर्ण तयारी आणि त्यांना पाठबळ देण्याची पहिली जबाबदारी ही कुटुंबातली आहे. आपल्याकडे जोपर्यंत महिला, मराठा समाजातील महिला पूर्ण ताकदीने या सगळ्याच्या विरोधात उभे राहणार नाही, तोपर्यंत मराठा समाजाचं प्रबोधन, मराठा समाजाचं नवीनीकरण, नूतनीकरण, अत्याधुनिकीकरण हे अवघड आहे. मराठा समाजातील आजही मोठमोठ्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या मालकीच्या घरातील बैठकामध्ये, तुम्हाला विश्वास वाटेल, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरने, आमच्या विदर्भ मराठवाड्यातले सुद्धा आता हे जे उच्च शिक्षित नवश्रीमंत आलेले लोक आहेत, यांनी पुन्हा बायकांना मनुस्मृतीपेक्षाही वाईट वागणूक द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावर गाणे आलेले आहेत. अशा पद्धतीने मोठमोठ्या पाटील, देशमुख, कुणब्या मराठा समाजातील उच्च शिक्षित चांगल्या कमावत्या महिला ह्या अशा सोन्याच्या पिंजऱ्यातील मैना झालेल्या आहेत. त्यांना बाहेर आणलं तरी सुद्धा बराचसा फरक पडेल. मराठा समाजाकडे इतर समाज आदर्श म्हणून पाहतात, कारण मराठा समाजाचा तेवढा मोठा इतिहास पण आहे आणि इतर समाजाचाही चांगला इतिहास आहे. मात्र मराठा समाजानं हुंड्याच्या विरोधात जर ठाम भूमिका घेतली, इतर समाजावर त्याचा परिणाम होईल का? मोठा होईल. मराठा हा शब्द शाहू महाराजांच्या काळापासून एक वेगळ्या पद्धतीने पुढे आणला गेला की मराठा हा शब्द इट्स अ असोसिएशन ऑफ ऑल कास्ट, सर्व छोट्या मोठ्या समाजांचा एक महासंघ म्हणजे मराठा आहे. त्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी आदर्श पद्धतीने आपलं सामाजिक, आर्थिक सर्व जीवन ठेवलं पाहिजे. उलट मराठा समाजातील अशा प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील मुलं हे वेगळ्या पद्धतीने वागायला लागलेले आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे समाज घटक आहेत हे अस्वस्थ झालेले आहेत. दुर्दैवाने मराठा समाजाचं असं झालं
या मस्तवाल समाजाने समाजाला व्यसन घातलेली आहे आणि त्याचा कासरा त्यांच्या हाती आहे. तो सोडवण्यासाठी मुलींनी, तरुणांनी, मुलांनी आणि प्रत्येकाने प्रयत्न केले तर ते अशक्य नाही. की हुंडा विरोधी आपण फक्त बोलायचं नाही, कृती करायची असेल तर समाजानं नेमकं काय करायला हवं? की जर कोणी हुंडा मागत असेल तर तो द्यायचा नाही किंवा त्याच वेळेस त्याच्याविरुद्ध तक्रार करणे, त्या समाज पंचायती अपडेट करणे. बहिष्कार टाकायचं म्हटलं तर हा बेकायदेशीर आहे. भारतीय राज्यघटनेने वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी करून दिलेल्या आहेत त्या तरतुदीच्या अंतर्गत तर प्रबोधन हा एकमेव प्रकार आहे. लग्नाचं असो मरणाचं असो इव्हेंट न करता त्याची एक चौकट ठरल्या गेली पाहिजे की याच्या बाहेर जो कोणी जाईल त्याला काहीतरी दंड केला जाईल. समाज कार्यकर्ते जे कोणी असेल यांनी आपल्यावर ही बंधनं लावून घेतली पाहिजे की आम्ही हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, लग्नाचं ते वेळ पाळू, कोणालाही वेगळा मोठेपण देणार नाही. पोरींनी एक ठरवलं पाहिजे की मला नवरा पाहिजे, तो पुरुष असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, नैतिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, कष्टाळू असला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या मागे असला तरी हरकत नाही, परंतु तो चांगला पुरुष असला पाहिजे. मेडिकल टेस्ट करून घ्या त्याची. तो दारुड्या नसावा, दुर्व्यसनी नसावा, कष्टाळू असला पाहिजे. हळदी बिळदी हे सगळे प्रकार मराठा समाजात कधीच नव्हते. हे सगळे जे काही आयात केलेले आहेत TV सिरियलमधून किंवा कोळी गीतामधून याच्या त्याच्यातून हे सगळं दूर करायचं असेल तर समाज मोठा झाला पाहिजे. पण सामंजस्याने समाज चालत असतो, तो कायद्याच्या चौकटीत वेगवेगळ्या पद्धतीने तो चालत नाही, अशीच माझी एक भूमिका आहे. तरुण पिढीला म्हणजे ज्यांची आता लग्न होणार आहेत किंवा जे आता लग्नाला येत आहेत अशा लोकांसाठी तुमचा काय संदेश असेल? तरुण पिढीला न पटणारा माझा संदेश असा आहे की तुम्हाला तरुण पिढीतील विशेषतः मुलं, पोरं, नवरा की इव्हन पोरीसुद्धा ज्यावेळेस लग्नाचा विषय निघतो त्यावेळेस हे मोकळेपणाने बोलत नाहीत. ज्या पार्टनरसोबत त्यांना पूर्ण आयुष्य घालायचं, त्यांचं आयुष्य, असा माझा नवरा किंवा माझी बायको कशी असावी याच्याबद्दलचं जर साधं एखादं प्रारूप त्यांच्या डोक्यात नसेल तर कसं होईल? झालेलं उलटं आहे. अनेक ठिकाणी पालक म्हणतात साधं करू, तर हे कमावणारे जे मुलं मुली आहेत हे आता इव्हेंट्स जे आहेत ते काही या मुलांच्या आग्रहाखातर सुद्धा व्हायला लागलेले आहेत. घोड्याचं नाचणं असेल, DJ असेल, पोरांना दारू पाजणं असेल, दांगडदिंगाणा करणं आहे, हे शक्यतोवर नवरा मुलगा जो असतो यांच्या कल्पनेतून किंवा त्यांच्या आशीर्वादाने ते होत असतं. तर अलीकडच्या काळामध्ये डेस्टिनेशन मॅरेज, प्री वेडिंग इव्हेंट्स हे सगळे जे आहेत ह्या पोरांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यामुळे ह्या पोरांनी त्यांच्याकडे आलेला पैसा सत्कारणी लावायचा असेल तर मायबापांना सांगितलं पाहिजे की मी रजिस्टर्ड मॅरेज करेल, ही माझी बायको आहे, तुम्ही एकदा पाहून घ्या, मला पसंत पडलेली आहे, तुम्ही आणलेली असेल तरी मी तिच्याबरोबर थोडासा संवाद साधेल, माझ्या काही बाबी तिच्या काही बाबी दोघांनी समजून घ्यावं. तुम्ही जर पत्रिका बघितल्या 100 वर्षापूर्वीच्या मराठा समाजातल्या तर असं असायचं की माननीय समाधान काटे नाव लिहिलं की खाली असायचा मजकूर की आमचा मुलगा नामे, मुलगी आमके यांचा शरीर संबंध ठरलेला आहे. हे शरीर संबंध असायचा. आपले हे सगळ्या समस्या सोडवण्यासाठी समाधान कमतरता काय आहे तर सामाजिक संस्था, सामाजिक सुधारणा, सामाजिक काम करणाऱ्या समाज नेत्यांच्या खिशामध्ये पैसा नाही, हक्काचं एखादं ठिकाण नाही की तिथे जाऊन 150 लोक दे. एवढासा गुजराती समाज आहे, त्यांचं केळवणी मंडळ असतं. सकाळी 7:30-8 वाजल्यापासून तिथे लहान मुलं मुली जातात. सुटीच्या दिवशी 2 दिवस 3 दिवस सुट्या असतील, 3 दिवसांचे कार्यक्रम चालतात तिथे गर्भसंस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत वेगवेगळ्या चर्चा होतात. समाज कसा घडतो या माध्यमातून, आपल्या माध्यमातून समाधान माझी अशा सगळ्या तरुण तरुणींना विनंती आहे की तुम्ही स्वतः या अनिष्ट चाली, रीती, रूढ्या, परंपरा याच्यापासून दूर राहा. स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवा. जिथे चुकीच्या बाबी होत असतील तिथे तुम्हाला थांबवता येत असतील तर थांबवा, अन्यथा योग्य ठिकाणी त्याचा प्रचार करा. नवरा बायको म्हणून बरोबरीने वागा. स्त्री पुरुष समता समानता ही राखा. मराठा समाजाचा इतिहास हा अत्यंत दर्जेदार महिलांचा इतिहास आहे. केवळ तो मराठ्यांचा इतिहास नाही. जिजाऊ असतील, सईबाई असतील, येसुराणी असतील, ताराराणी असतील, उमाबाई दाभाडे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, एवढंच नाही तर जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका अलीकडच्या काळातील ताराबाई शिंदे असतील, जगातली पहिली स्त्री संपादक, महिला संपादक ही तानुबाई बिर्जे असतील, हे सगळ्या लोकांनी हे केलेलं आहे. झेड जनरेशन जे आहे सध्या, या झेड जनरेशननी ठरवायचं आहे की समाज आपल्याला
चांगल्या मार्गावर न्यायचा आहे की बुडवायचा आहे, एवढी माझी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. तर वैष्णवी हगवणीच्या प्रकरणानंतर आपण या चर्चेला पुढं आणलं. मराठा समाजामध्ये प्रतिष्ठा दाखवण्यासाठी जे संपत्तीचं उदात्तीकरण केलं जातं किंवा जे संपत्तीचं प्रदर्शन केलं जातं, या परंपरा कुठंतरी मराठा समाजाने कमी केल्या पाहिजे, त्याला टाळलं पाहिजे. मराठा समाजाने काय करायला पाहिजे, नवीन तरुणांनी काय करायला पाहिजे, लग्नासाठी किंवा इतर गोष्टीसाठी जी काही संपत्ती असेल हे तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी सत्कारणी लावली पाहिजे, हा संदेश आज आपल्याला मिळतोय. आपण आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद समाधान. जय जाऊ सर्व मंडळी. जय जय.